नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसणार आहे. कारण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली आहे एक मोठी खुशखबर. सरकारने स्पष्ट केलंय की एप्रिल महिन्याचा सन्मान निधी थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि तोही खास अक्षय तृतीयासारख्या शुभ दिवशी. होय, तुमच्या सणाचा आनंद दुप्पट करण्यासाठीच हा निर्णय घेतला गेलाय. आतापर्यंत 1,35,00,000 फॉर्म मंजूर झालेत आणि ज्या बहिणींचा आधार सीडिंग बाकी आहे त्यांचंही काम युद्धपातळीवर सुरू आहे. म्हणजे काय, एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही. जर थोडा उशीर झाला तरीही काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळणारच. म्हणूनच सावध रहा, अफवांपासून दूर रहा, कारण तुमच्यासाठी तुमचे खरे भाऊ सरकारमध्ये बसलेले आहेत. तर चला पुढच्या अपडेटमध्ये जाणून घेऊया तुमच्या खात्यात पैसे कधी आणि कसे येणार. अक्षय तृतीया आणि एप्रिलचा हप्ता. सरकारने स्पष्ट केले आहे की प्रत्येक सणाला आपल्या लाडक्या बहिणींच्या हातात पैसे असावेत असा त्यांचा मानस आहे. आता समोर येत असलेला मोठा सण म्हणजे अक्षय तृतीया. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच संकेत दिले आहेत की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल, जेणेकरून सणासुदीला तुम्हाला कोणासमोर हात पसरायची गरज पडणार नाही. ही केवळ योजना नाही, तर तुमच्या हक्काचा भाऊ तुम्हाला देत असलेली ओवाळणी आहे असे सरकारचे म्हणणे आहे. 3. आधार सीडिंगचा पेच आणि उपाय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, योजनेचा आढावा घेताना एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात एकूण 1,35,00,000 फॉर्म क्लिअर झाले आहेत, पण त्यापैकी 35,00,000 महिलांचे आधार सीडिंग अद्याप झालेले नाही. बहिणींनो, जर तुमचे बँक खाते तुमच्या आधार नंबरशी जोडलेले नसेल तर सरकार कितीही इच्छा असली तरी तुमच्या खात्यात पैसे पाठवू शकणार नाही. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पण तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग किंवा NPCI मॅपिंग झाले आहे का याची खात्री करून घ्या. जर उशीर झाला तरी घाबरू नका, सरकार तुमचे नाव यादीतून वगळणार नाही, तर प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला पैसे दिले जातील. 4था मुद्दा, सावध भावांपासून सावध रहा. राजकारणात आता या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाषणात स्पष्ट म्हटल्याप्रमाणे काही लोक तुम्हाला सांगतील की पैसे मिळणार नाहीत किंवा सरकार तुमचे पैसे परत घेईल. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी सरकार देणार आहे. तुमचे सखे भाऊ सरकारमध्ये बसलेले आहेत आणि ते तुम्हाला या योजनेपासून वंचित राहू देणार नाहीत असा विश्वास प्रशासनाने दिला आहे. नंबर 5. पुढची प्रक्रिया आणि काय करावे. तुम्हाला काय करायचे आहे? 1. तुमचे बँक खाते सक्रिय अर्थात ॲक्टिव्ह ठेवा. 2. आधार कार्ड बँकेला लिंक असल्याची खात्री करा. 3. तुमच्या अर्जाची स्थिती अर्थात स्टेटस पोर्टलवर तपासत रहा. जर तुमचे काम वेळेत झाले तर या महिन्याचे आणि मागील थकबाकीचे पैसे देखील तुमच्या खात्यात जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही किंवा काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी नेहमी तयार आहोत. आणि अशाच सरकारी योजना, नवीन अपडेट्स आणि तुमच्या हक्काच्या बातम्या सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात रहा. धन्यवाद.